हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तो रूम खाली करायची तयारी चाललेली आहे. तर आम्हाला फायनली दुसरी रूम भेटली आणि ज्या आम्ही एजंटला पैसे दिले होते आणि त्या एजंटनी नाही म्हणजे टोकन अमाऊंट दिली ती ना, तर ज्या रूमसाठी दिली ती मुलगी काय खाली करा ना. मग आम्हाला बोलायला चान्स राहिला नाही का त्या समोरच्या एजंटला की आम्ही पैसे दिले, आम्हाला पण 30 तारखेपर्यंत रूम खाली करायची, आता आम्ही कुठं जाणार, सगळं कुठे हे करणार. नंतर मग त्याला पण म्हणजे भीती वाटली नाही का, आता कुठं आम्ही त्याच्या भरोशावर राहिलो. मग त्याने आम्हाला लगेच 2 दिवसात म्हणजे त्याने टाईम घेतला आणि तेवढ्या वेळात त्याने लगेच आम्हाला करंजाड्यामध्येच रूम बघून दिली. आणि नाही का आमचं म्हणणं होतं की तरी आम्ही 2-3 ठिकाणी कामोठ्यामध्ये बघितले की जेणेकरून आता प्रांजलला शाळेत तिथेच ठेवायचे, मग आपल्याला नाही का भेटली पाहिजे 1 RK तरी आपण राहूया, ॲडजस्ट करूया. पण 1 RK कुठं कामोठ्यात भेटलीच नाही. आणि जी भेटली ती अशी एकदम मनासारखी, पण रूम काय माझ्या मनासारखी नव्हती, मला आवडणारी नव्हती. कारण आपण एवढं छान एरियात राहिलो ना, आता परत आपण स्वतःचं घर घेतलं, आपल्याला अशी इच्छा होती की आपण स्वतःच्या घरात जायचं, पण परत एका रूममध्ये जायचे माझं काही म्हणजे मनच राहत नव्हतं. कारण माझे पण व्हिडिओचे कंटेंट असतात, मग आपल्याला त्याच्यामुळं आपलं घर पण चांगलं दिसलं पाहिजे ना, नाहीतर मग ते वेगळंच काहीतरी दिसण्यापेक्षा मग मला व्हिडिओ पण शूट करायचा असं, त्याच्यामुळे मला असं इच्छा होती की घर घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं. तर आम्हाला जी रूम भेटली ती अतिशय चांगली आहे, मस्त आहे. तुम्हाला डेली व्हिडिओ बघावं लागतील तरच तुम्हाला समजणार आहे कशी रूम आहे काय आहे. मग आम्ही काय केलं, लगेच पसारा भरायचं चालू केलं नाही का. या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी सगळं किचन वगैरे सगळं साफ केलं आणि नाही का घाण नाही वाटलं पाहिजे, डबे वगैरे भांडे वगैरे सगळे घासले की आपल्याला नाही का जायचं आहे म्हटल्यानंतर अशी घाण तर घेऊन जाऊ शकत नाही. जे जे होते ते म्हणजे बिगर वापरायचे ते डबे रिकामे झालेले ते सगळे स्वच्छ केले. आणि संध्याकाळीच आम्हाला ताईंकडे जेवायला वगैरे जायचं होतं, तर ताईंनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं, मम्मीला वगैरे नाही का, या म्हणून परत आपली भेट नाही व्हायची आणि आम्ही लांबच जाणारे राहिला त्याच्यामुळे. आणि नंतर मग आम्ही ताईंच्या घरी आलेले, स्वयंपाक करते मस्तपैकी. ताईंनी मम्मीसाठी जेवण बनवलं होतं छानपैकी, आंब्याचा रस, भाजी, वांग्याची, असं सगळं व्हेज जेवणाचा बेत होता. आणि ताईंनी आधीचा आंब्याचा रस केला होता सगळं. नंतर मग भाजी त्या बनवणार ना, मी चपात्या करणार होते. मग मी आले पटकन पीठ मळलं आणि आम्ही दोघी स्वयंपाकाला लागलो. तर इकडं वांगे वगैरे, वांग्याची रेसिपी म्हणजे वांग्याची तयारी करत होते, वांग्याची भाजी बनवायसाठी. तर एवढं टेन्शन आलं खरंच, बापरे, प्रचंड आम्ही एवढ्या गोत्यात अडकलो होतो ना. आता आम्ही करणार काय, ह्या घरमालकाने पण आम्हाला 30 तारखेपर्यंतच मुदत दिली ती आणि रूम पण भेटत नव्हती. काय करणार म्हणजे कधी कधी एवढं काय होतं ना, 29-30 तारीख एवढी जड जाते ना, सगळ्यांनाच जाते बरं का. कारण त्यांना 29 तारखेपर्यंत, आपल्याला 1 तारखेपर्यंत पण नाही राहू शकत. कारण त्यांना माहिती 1 तारखेला लागलं की लगेच हे दुसरं भाडं तयारच ठेवतात. आपण 1 तारीख बरं झालं आम्ही राहिलो नाही, 1 तारखेला नाही तर त्याने आम्हाला पूर्ण महिन्याचं भाडं आम्हाला त्याला द्यावं लागलं असतं. एवढं टेन्शनमध्ये सगळं क्लिअर करून लय अवघड झालं. आम्ही पसारा वगैरे सर्व, नंतर मग पसारा वगैरे भरला, सगळं झालं. नंतर मग अर्धा, जसं तुम्ही त्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आम्ही अर्धा पसारा सगळा भरला होता. आणि पसारा भरल्यानं त्या एजंटचा फोन आला की ती मुलगी खालीच करत नाही रूम. मग असं झालं तर रडावा का काय करावा. आणि जी रूम आवडली होती ती नाही भेटली, मग त्याच्यामुळं तर अजूनच वाईट वाटलं. आणि नंतर त्यांनी आम्हाला दिली शोधून दुसरी, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून ते आम्ही कशी रूम बघितली, कसं काय ते तुम्हाला दाखवते थोडंसं. नंतर मग इथे ताईंचं स्वयंपाकाचं चाललं होतं. ताईंना पण खूप वाईट वाटत होतं की मी चालले म्हणून, असं एवढे वर्ष मला लय वाईट वाटत होतं. कारण 8 वर्ष आम्ही कामवटत राहिलो होतं आणि 8 वर्षानंतर आम्ही एकदमच लांब जाणार आहोत. त्याच्यामुळे मला तर लयच, मी एवढी रडले, प्रमाणाच्या बाहेर रडले, ते सांगता सोय नाही. माझे रडून अक्षरशः डोळे सुजले होते. आणि मला ना डोळे सुजून डोकं ते एवढं जाम झालं होतं ना. पण तरी मग दुसऱ्या दिवशी मला नाही का सुचलंच नाही काय करावं काय नाही. पसारा भरायचा आहे, सगळं करायचे. तर हा ताईंच्या आदल्या दिवशी जाण्याचा व्हिडिओ होता की त्यांनी आम्हाला जेवायला वगैरे बोलवलं होतं. मी तुम्हाला सगळं थोडे व्हिडिओ पोस्ट करत राहीन की कसं काय झालं काय नाही, आम्ही कुठं आलो परत रूम बघायला. मला एवढे व्हिडिओ पोस्ट करायचे, इंस्टाग्रामवर नाही केले, कुठंच नाही केले. कारण टाईमच भेटेना. म्हटलं पसारा लावू का व्हिडिओ एडिटिंग करू, काय करू. तर असं सगळं झालं. तर इथं ताईंची माझी चाललं होतं. ताईंची इच्छा आहे आता आपण कर्जतला जाऊ, गावाला नाही का एकत्र परत राहायला भेटन गावाला गेल्यावरती. तर आई त्यांची इच्छा होती की तुम्ही इथंच राहा, ताईंच्या इथं पसारा ठेवा, कशाला दुसरं घेता रूम, असं तसं. पण कसं झालं आता, 2 BHK होता. आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा 2 BHK होता.
2 BHK होतं तेव्हा काय नव्हतं वाटत, प्रत्येकाला म्हणजे बेड होतं. आता 1 BHK मध्ये नाही का सगळं एवढी मोठी फॅमिली नाही ॲडजस्ट होऊ शकत ना, तर त्याच्यामुळे. काय तर आता आम्ही इथे सगळेजण जेवायला बसलो होतो. ताईंनी मस्तपैकी आमरस, वांग्याची भाजी, चपाती, कुरड्या, पापड हे सगळं तळलं होतं. नंतर आम्ही इथे सगळेजण लास्टचे जेवायला बसलो होतं. आणि मम्मी पण नगरला जाणार आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी मम्मीला पण नव्हतं, म्हणजे नाही का एवढा दिवस होती मम्मी, पण ते बोलले आता तुम्ही जाणार आहे तिथे चला या सगळ्यांनी जेवायला. मग आम्ही मस्तपैकी जेवायला गेलो होतो. आणि मम्मीच्याच आवडीचं सगळं होतं. आमरस मम्मीच्या आवडीत होता, वांग मम्मीच्या आवडीत होतं, पण मम्मी वांग आता खात नाही पहिल्यासारखं. पहिलं तिला आवडायचं, कारण ते वांग खाल्लं ना पित्ताचा त्रास होतो, वात. आणि मला पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वांग वगैरे अजिबात खात नका जाऊ. म्हणून मी वांग पण खाणं पूर्णपणे बंद केलेलं आहे बरं का, कारण वात जास्त होतो, मला गुडघ्याने चालता येत नाही, बसता येत नाही, त्याच्यामुळे मी पण वांग खाणं बंद केलेलं आहे पूर्णपणे. पण आमरस मी पोटभर खाल्ला, कारण आमरस माझा जीव की प्राण आहे. मला आमरस खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. ती सांगतात म्हणजे मला मेन आहे ना, मिस्टरांना अजिबात आमरस आवडत नाही, पण मला आवडतं. मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो, मस्तपैकी जेवायला बसलो. आमरस, चपाती, वांग्याची भाजी. आणि दीदीला वाईट वाटत होतं आम्ही चाललो होतो म्हणून सगळे. इथं प्रिशा कुरडे वगैरे खाती, प्रांजल जेवती, तर वाईट तर वाटतच होतं. मी एवढी रडले की त्याचं सांगता सोय नाही. तुम्हाला कळण मी किती रडली, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते माझे डोळ्यातले असून. मी काय करू कसं करू, मी एक रील्स पण पोस्ट केला आहे, एवढ्या प्रचंड प्रमाणात रडले ना, कारण 8 वर्ष राहिले त्या ठिकाणी. आता परत नवीन ठिकाण जायचं म्हणजे जरा वाईटच वाटत होतं. तर मस्त जेवले वगैरे, नंतर मम्मी तर जेवण वगैरे झालं. नंतर मग आम्ही भांडे वगैरे घासले, तर भांडे ताई झाडू मारत होत्या आणि मग मी भांडे वगैरे सर्व घासले सगळं. मग घरी जायचं होतं कारण लवकर, कारण त्या दिवशी ॲनिव्हर्सरीला ताई आल्या, त्यावेळेस ताईंना जायला 12 वाजले होते. तर मम्मीने मला आधीच सांगून ठेवलं होतं बजावून की आपल्याला 11, 11:30ला निघायचं आहे. पण आम्ही बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी केल्या, मग नंतर आम्ही गेलो आणि जेवण वगैरे झालं. छान जेवण झालं होतं, मस्तपैकी जेवण झालं होतं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया थोड्याच वेळाच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया, बाय.